बुलढाण्यातही काल अवकाळी पाऊस झाला। जवळपास 1 तास जिल्ह्याच्या सगळ्या भागात पाऊस पडत होता। त्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा काही काळासाठी खंडित करण्यात आला होता। या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, तूर, कांदा या पिकांचं मोठं नुकसान झालंय। गेल्या 3 ते 4 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं आणि काल सायंकाळी अचानक आलेल्या सोसाट्याच्या वारा आणि त्यानंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। या ठिकाणी आपण जर का बघितलं तर या शेतकऱ्याने काढणीला आलेला हरभरा शेतात कापून ठेवलेला आहे आणि या अवकाळी पावसामुळे हा हरभरा ओलाचिंब झाला आहे आणि त्यामुळे हरभरा, गहू, संत्रा, कांदा अशा पिकांचं नुकसान होण्याची मोठी शक्यता निर्माण झालेली आहे। काल बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, खामगाव, शेगाव, संग्रामपूर या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला आणि त्यामुळे अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे। शेतात आपलं पीक झाकायला जाणाऱ्या एका शेगाव येथील एका 27 वर्षीय युवकाच्या अंगावर वीज पडून हा युवक जागीच ठार झालेला आहे आणि यामुळे या परिसरात आता शेतीचंही मोठं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।